आज आपण गुजरातचा सुप्रसिद्ध फाफडा तयार करणार आहेत। अजिबात तेलकट नसलेला आणि एकदम क्रिस्पी असा फाफडा आपण आज पाहणार आहोत। फाफडा तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचे आहे। बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे, त्यामुळे एका चाळणीमध्ये बेसन काढून घेऊया। एकदम बारीक चाळण वापरायची आपल्याला। बेसन चाळून घेतलेले आहे। आता लगेचच यामध्ये पुढचे घटक टाकून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा पापड खार यामध्ये टाकून घेऊया। पाव चमचा ओवा हातावरती रगडून घ्यायचा आहे आणि नंतर आपण यामध्ये ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। सगळे जिन्नस बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये चिमूटभर हळद घालून घेऊया। लगेचच 1 चमचा तेल आपण यामध्ये ॲड करायचं आहे। तेल व्यवस्थित पिठाला आपल्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे। यामुळे आपला फाफडा एकदम खुसखुशीत तयार होईल। तेल व्यवस्थित आपण बेसनला लावून घेतलेले आहे। लगेचच आपण पीठ मळायला घेऊया। पीठ मळताना आपल्याला थोड्याच पाण्याचा वापर करायचा आहे। थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। याचं तुम्ही पाहू शकता, आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। लगेचच यामध्ये 1 चमचा तेल टाकून एकदम मऊ असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं एकदम एकसारखं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। यामुळे आपले फाफडे एकदम इझिली तयार होतील। लगेचच आपण फाफडा तयार करायला घेऊया। यामधलं थोडं थोडं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। लिंबाच्या आकाराचा आपल्याला यामधला गोळा काढून घ्यायचा आहे आणि याला सिलेंडरचा शेप द्यायचा आहे। पोलपाटाच्या कोपऱ्यावरती आपल्याला हे उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि तळव्याच्या साहाय्याने आपल्याला हा उंडा पुढच्या दिशेने ढकलत न्यायचा आहे। आपला फाफडा लगेचच तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे। लगेचच चाकूच्या साहाय्याने आपल्याला हा फाफडा सोडवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला फाफडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने उरलेले पुढचे आपण सगळे फाफडे तयार करून घेऊया। एकदम इझिली आपला फाफडा हा पोलपाटापासून वेगळा होतो। तुम्ही पाहू शकता एकदम झटपट आपली हे फाफडे तयार होत आहेत। पसरट कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायसाठी ठेवलं होतं। यामध्ये एक एक करून सगळे फाफडे सोडून घ्यायचे आणि एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला हे फाफडे तळून घ्यायचे। फाफड्यांचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाहीये। एकदम कुरकुरीत असे आपले हे फाफडे तयार होतात। दोन्ही बाजूनी आपल्याला फाफडे व्यवस्थित तळून घ्यायचे। आलटी पलटी करून आपल्याला हे फाफडे तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या फाफड्यांना। अजिबात कलर चेंज झालेला नाहीये आणि एकदम कुरकुरीत असे आपले फाफडे तळले गेलेले आहेत। आता दोन्ही बाजूंनी फाफडे एकदम व्यवस्थित तळून झालेले आहेत। लगेचच आपण हे फाफडे काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे फाफडे तयार करून घेऊया। फाफड्यांसोबत खाण्यासाठी आपण मिरची तळायला ठेवलेली आहे। आता लगेचच आपण मिरची देखील काढून घेऊया। तुम्ही फाफड्यांसोबत खाण्यासाठी कच्च्या पपईची आपण चटणी तयार करू शकतो। ती एकदम भन्नाट लागते। फाफड्यांसोबत त्याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं। आपले फाफडे तयार झालेले आहेत। एका वाटीमध्ये 13 ते 14 फाफडे मीडियम साईजचे आपले तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत आणि एकदम खस्ता असे आपले हे फाफडे तयार झालेले आहेत। अतिशय खमंग असे आपले हे फाफडे तयार होतात। कुरकुरीत असा आपला फाफडा तयार झालेला आहे। तुम्हाला मी एक तोडून दाखवते। आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल, एकदम कुरकुरीत आणि अजिबात तेल पिलेलं नाहीये फाफड्यांनी। तुम्ही पाहू शकता। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।